श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल घडणार आहेत का? कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना योग्य ओळख मिळेल का? ज्या गोष्टीबद्दल तुम्ही सतत विचार करत आहात त्यात आता यश मिळणार का? आर्थिक बाबतीत फायदा होईल का की खर्च वाढल्यामुळे थोडी चिंता जाणवेल? प्रेमाच्या नात्यात नवीन उत्साह येईल का की गैरसमज मनाला त्रास देतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का की काही गोष्टी संयमाने हाताळाव्या लागतील? तुमच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात का की पुन्हा धावपळीत स्वतःलाच थकवून टाकणार आहात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार का? चला तर मग पाहूया मिथुन राशीला आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मिथुन राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्यासाठी नवीन विचार, वेगवान घडामोडी आणि स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मन खूप सक्रिय राहील. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची इच्छा होईल. तुमच्या डोक्यात सतत नवीन कल्पना येत राहतील. काही लोकांसाठी हा काळ खूप क्रिएटिव्ह ठरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक काम एकाच वेळी करण्याचा प्रयत्न केलात तर गोंधळ वाढू शकतो. काही जुन्या गोष्टी अचानक समोर येऊ शकतात. एखादा जुना मित्र, जुनी संधी किंवा जुना विषय पुन्हा चर्चेत येईल. तुम्ही यावेळी त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहाल. मधल्या काळात थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. निर्णय घेताना गोंधळ होईल. हे योग्य की ते, अशा विचारात वेळ जाऊ शकतो. पण आठवड्याच्या शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. एखादी चांगली बातमी, नवीन संधी किंवा मनाला आनंद देणारी घटना घडू शकते. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा व्यस्त पण प्रगती देणारा आहे. ऑफिसमध्ये कामाचा वेग वाढेल. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या हाताळाव्या लागू शकतात. तुमचं कम्युनिकेशन स्किल हेच तुमचं सर्वात मोठं बलस्थान ठरेल. तुम्ही लोकांना सहज पटवून देऊ शकाल. त्यामुळे मीटिंग्स, इंटरव्ह्यू किंवा नवीन कामांमध्ये फायदा होईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. काही वेळा तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना नवीन क्लायंट किंवा नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंग, सोशल मीडिया किंवा कम्युनिकेशनशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष चांगला आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. पण घाईत निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी एखाद्या कामाचं कौतुक मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मिश्र पण संधी देणारा आहे. पैसा येईल पण टिकवणं महत्त्वाचं असेल. तुमचा स्वभाव थोडा उत्साही असल्यामुळे तुम्ही पटकन खर्च करता. ऑनलाईन शॉपिंग, फिरणं किंवा मित्रांसोबत खर्च वाढू शकतो. या आठवड्यात बजेट बनवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर नंतर हात आखडता घ्यावा लागू शकतो. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. फ्रीलान्स काम, पार्ट टाइम किंवा एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो. गुंतवणूक करताना जरा सावध राहा. कुणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा रोमांचक आणि भावनिक आहे. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. ज्यांचं रिलेशन चालू आहे त्यांनी पार्टनरसोबत वेळ घालवा. सतत व्यस्त राहिलात तर समोरच्या व्यक्तीला दुर्लक्षित वाटू शकतं. छोट्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात, पण संवाद ठेवलात तर सगळं लगेच ठीक होईल. सिंगल लोकांसाठी हा आठवडा खास आहे. एखादी नवीन ओळख पुढे जाऊन खास नात्यात बदलू शकते. विवाहित लोकांसाठी हा आठवडा नात्यात पुन्हा उत्साह आणणारा आहे. जोडीदारासोबत फिरायला जाणं किंवा एखादा छोटा प्लॅन केल्याने नातं अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण एकूण चांगलं राहील. कुटुंबातील लोकांशी संवाद वाढेल. तुम्ही कधीकधी खूप व्यस्त असल्यामुळे घरच्यांना वेळ देऊ शकत नाही, पण या आठवड्यात त्यांच्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल. भावंडांशी संबंध सुधारतील. घरात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मानसिक शांततेची गरज असलेला आहे. सततच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्या. डोकेदुखी, ताण किंवा थकवा जाणवू शकतो. मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करा. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. योग, ध्यान किंवा चालायला जाणं फायदेशीर ठरेल. विद्यार्थी आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा वाढेल. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवलं तर चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. सोशल मीडियामुळे वेळ वाया जाऊ देऊ नका. उपाय. ओम बुधाय नमः मंत्र जपा. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा. विद्यार्थ्यांना मदत करा. एकूण हा आठवडा मिथुन राशीसाठी नवीन संधी, वेगवान बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटेल, पण नंतर गोष्टी स्पष्ट होतील.
कामात प्रगती, नात्यांमध्ये सुधारणा आणि नवीन अनुभव या सगळ्यामुळे हा आठवडा लक्षात राहील. मिथुन राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा विचारांची धावपळ, नवीन संधी आणि स्वतःला नव्याने ओळखण्याचा ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या मनात एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू असतील. कधी खूप उत्साह वाटेल तर कधी अचानक मूड बदलल्यासारखं जाणवेल. काय करावं आणि काय टाळावं हा प्रश्न सतत मनात फिरू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला काही गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अचानक वाढलेली जबाबदारी, एखादं अडकलेलं काम किंवा लोकांच्या अपेक्षा यामुळे थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. पण तुमच्यातली खास गोष्ट म्हणजे कोणतीही परिस्थिती पटकन समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्याची क्षमता. त्यामुळे सुरुवातीला अडचणी वाटल्या तरी तुम्ही त्यातून हळूहळू बाहेर पडाल. या आठवड्यात तुमचं बोलणं आणि तुमच्या कल्पना लोकांना प्रभावित करतील. काही लोकांना तुमच्या कामाचं कौतुक मिळेल तर काहींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती, नवीन विचार किंवा नवीन दिशा येऊ शकते, जी पुढच्या काळात महत्त्वाची ठरेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुम्हाला जरा जपून चालण्याचा सल्ला देतो. पैसा येईल पण तो तितक्याच वेगाने खर्चही होऊ शकतो. विशेषतः हौस, फिरणं किंवा अचानक घेतलेले निर्णय खर्च वाढवू शकतात. त्यामुळे थोडं नियोजन करणं गरजेचं आहे. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप काही शिकवणारा आहे. तुम्ही मनाने खूप चांगले असता, पण कधीकधी सतत बदलणारे विचार समोरच्याला गोंधळात टाकू शकतात. त्यामुळे या आठवड्यात स्पष्ट संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराला वेळ द्या, त्यांचं ऐका आणि छोट्या गोष्टींना मोठं होऊ देऊ नका. कुटुंबाच्या बाबतीत काही आनंदाचे क्षण मिळतील. घरात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. काही जुने गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत मात्र स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सततचा विचार, धावपळ आणि अपुरी झोप यामुळे थकवा जाणवू शकतो. शरीरापेक्षा मन जास्त थकलेलं वाटेल. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण घाईत निर्णय घेऊ नका. मन शांत ठेवलं तर योग्य मार्ग आपोआप दिसू लागेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी ज्या आधी खूप अवघड वाटत होत्या त्या आता हळूहळू सोप्या होत आहेत. आत्मविश्वास वाढेल आणि पुढे काहीतरी चांगलं घडणार आहे, अशी सकारात्मक भावना मनात निर्माण होईल. लक्षात ठेवा, मिथुन राशीचं खरं सामर्थ्य म्हणजे बुद्धी, संवाद कौशल्य आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला पटकन बदलण्याची ताकद. धन्यवाद.